नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा पुनस्मारणम हा घटक. तुम्ही तुमची पुस्तकं समोर घेऊन बसायचं आहे. मी केवळ उत्तरं सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, संख्या हा अंकैः लिखत. 38, 36, नवसप्ततिः 79, त्यानंतर 97, 97, 83, 83, 15, 15, 43, 43, 33, 33, 62, 62, 96, 96, 84, 84. त्यानंतर ख प्रश्न बघा, संख्या हा अक्षरैः लिखत. 16, त्यानंतर 75, 23, षट्पञ्चाशत्, 600, 80, चतुश्चत्वारिंशत्, 67, 93. त्यानंतर पुन्हा ग प्रश्न जो आहे तोही असा आहे, संख्या हा अक्षरैः लिखत. 2, 12, 22, त्यानंतर 32, 24, 25, 62, 72, 83, 90. त्यानंतर पुढील प्रश्न आहे घ, संख्या हा अक्षरैः लिखत. 8, 18, 28, 38, 48, 48, 68, 78, 80, 90. त्यानंतर पुढील प्रश्न आहे लकारम लिखत. पहिलं वाक्य आहे तत्प्राप्तुम यतस्व. त्याचा लकार इथे दिलेलाच आहे, लोट लकार. त्यानंतर दुसरं वाक्य आहे अहम प्रसन्ना भविष्यामी. याचा लकार आहे ऋलिट लकार. तिसरं वाक्य आहे काकः उपादिशत. उपादिशत लंग लकार. सह मृगम बंधनात व्यमुंचत. लकार आहे लंग लकार. त्यानंतर पाचवं वाक्य आहे मित्र छिंदी मम बंधनम. हा लकार आहे लोट लकार. 6वं स मूल्यम मह्यम दद्यात. तर हा जो लकार आहे तो आहे विधिलिंग लकार. 7वं आत्मा कृतार्थताम लभताम. त्याचा लकार आहे लोट लकार. त्वम रचनाम द्रष्टुम शक्नोषि. लट लकार. आचार्य तम प्रणनाम. तर यामध्ये प्रणमाम असं आहे, तर याचा लकार आहे लोट लकार. त्यानंतर 10वं वाक्य आहे वयम वृत्त्यर्थम कार्यरताः स्याम. हा लकार आहे विधिलिंग लकार. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे त्वांतम ल्यबंतम अव्ययम निष्कासयत. आता यामध्ये पहिला प्रश्न जो दिलेला आहे तो आहे छात्राः स्नात्वा शालां गच्छन्तु. त्याचं त्वांत आपण काढल्यानंतर वाक्य असं होईल बघा, छात्राः स्नान्तु शालां गच्छन्तु च. त्यानंतर पुढचं वाक्य आहे त्वं प्रातराशं कृत्वा औषधं पिबेः. त्याचं त्वांत जेव्हा आपण काढणार त्यावेळेला वाक्य असं होईल त्वं प्रातराशं कुर्याः औषधं पिबेः च. त्यानंतर तिसरं वाक्य आहे मानसी श्लोकम उदित्वा उपाविशत. त्याचं त्वांत अव्यय जेव्हा काढलं जाईल तेव्हा वाक्य असं होईल मानसी श्लोकम अवदत उपाविशत च. चौथं वाक्य बघा महिला नर्तित्वा गायती. त्याचं त्वांत काढल्यानंतर वाक्य असं होईल महिला नृत्यती गायती च. त्यानंतर पुढचं पुन्हा वाक्य आहे बघा अहम पुष्पाणी विचित्य मालाम गुंफामी. त्याचं त्वांत जेव्हा आपण लबंत ज्यावेळेला आपण काढणार त्यावेळेला वाक्य असं होईल अहम पुष्पाणी विचिनोमी मालाम गुंफामी च. त्यानंतर पुढचं वाक्य आहे अर्णवः गुरुम उपगम्य नम्रतया अवदत. आता याचं लेबंत अव्यय जेव्हा काढणार त्यावेळेला वाक्य असं होईल अर्णवः गुरुम उपागच्छत नम्रतया अवदत च. तिसरं वाक्य बघा नरः सम्यक वीक्ष कार्यम कुर्यात. ज्यावेळेला आपण याचं लेबंत अव्यय काढणार त्यावेळेला वाक्य असं होईल नरः सम्यक वीक्षेत कार्यम कुर्यात च. त्यानंतर चौथं वाक्य आहे यूयम कार्याणि प्रारभ्य पूर्णतान्नयत.
तर याचं ज्यावेळेला लेबंत आपण काढणार त्यावेळेला वाक्य असं होईल, यूयम कार्याणि प्रारब्ध्वं पूर्णतां नयतच. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न असा आहे, स्म निष्कासयत. यामध्ये जी वाक्य दिलेली आहेत ती अशी आहेत बघा, प्रजा पशुवत जीवंती स्म. ज्यावेळेला आपण याचं स्म काढणार त्यावेळेला वाक्य असं होईल, प्रजा पशुवत अजीवन. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, माता पुत्रस्य पालनम करोति स्म. ज्यावेळेला यातलं स्म अव्यय आपण काढणार त्यावेळेला वाक्य असं होईल, माता पुत्रस्य पालनम अकरोत. त्यानंतर तिसरं वाक्य बघा, माता पुत्रस्य विवाहविषये चिंतयति स्म. ज्यावेळेला आपण स्म काढणार तेव्हा वाक्य असं होईल, माता पुत्रस्य विवाहविषये अचिंतयत. त्यानंतर चौथं वाक्य, स्तुतिगायकाः प्रसन्नाः भवन्ति स्म. तर ज्यावेळेला यातलं स्म आपण काढणार त्यावेळेला वाक्य असं होईल, स्तुतिगायकाः प्रसन्नाः अभवन. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे, लकारम परिवर्तयत. तर यामध्ये आपल्याला जो लकार, ज्या लकारामध्ये परिवर्तन करायचं आहे दिलेलं आहे कंसामध्ये त्याप्रमाणे परिवर्तन करायचं आहे. पहिलं वाक्य आहे, अहम प्रसन्ना भविष्यामी. तर इथे विधिलिंग लकारामध्ये त्याचं परिवर्तन करायचं आहे. वाक्य असं होईल, अहम प्रसन्ना भवेयम. त्यानंतर दुसरं वाक्य आहे, जनाः धान्य बीजानी अवपन. लोट लकारात परिवर्तन करायचं आहे, जनाः धान्य बीजानी वपन्तु. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः अभवन. लुट लकारामध्ये परिवर्तन करायचं आहे, सर्वे प्रजाजनाः संतुष्टाः भविष्यन्ति. त्यानंतर चौथं वाक्य, शृगालः मृगेण सह मित्रताम ऐच्छत. लट लकारात परिवर्तन करायचं आहे, शृगालः मृगेण सह मित्रताम इच्छति. पाचवं वाक्य बघा, मे आत्मा कृतार्थताम लभताम. विधिलिंग लकारात परिवर्तन करायचं आहे, मे आत्मा कृतार्थताम लभेत. त्यानंतर सहावं वाक्य, ग्रंथालय नैकानी पुस्तकानी संती. लंग लकारात परिवर्तन करायचं आहे, ग्रंथालय नैकानी पुस्तकानी आसन. त्यानंतर सातवं वाक्य आहे, सह अचिंतयत. त्याचं लोट लकारात परिवर्तन करायचं आहे, सह चिंतयतु. त्यानंतर आठवं वाक्य बघा, शिशिर ऋतौ तडागे कमलम व्यकसत. तर लट लकारामध्ये त्याचं परिवर्तन करायचं आहे, शिशिर ऋतौ तडागे कमलम विकसती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वचनम परिवर्तयत. त्यामध्ये पहिलं वाक्य आहे, मृगः सस्यम अखादत. त्याचं बहुवचनात परिवर्तन करायचं आहे, मृगः सस्यम अखादन. त्यानंतर पुढचं वाक्य आहे, जनाः न संतुष्टाः. एक वचनामध्ये हे वाक्य याचं परिवर्तन करायचं आहे, जनः न संतुष्टः. त्यानंतर तिसरं वाक्य आहे, धेनुः म्हणजे आगच्छति. द्विवचनात परिवर्तन करायचं आहे, धेनु म्हणजे आगच्छतः. त्यानंतर चौथं वाक्य आहे, कर्षकः बीजात फलम लभते. याचं बहुवचनात आपल्याला परिवर्तन करायचं आहे, कर्षकाः बीजात फलानी लभन्ते. त्यानंतर पाचवं वाक्य बघा, सहगृहात निरगच्छत. बहुवचनामध्ये परिवर्तन करायचं आहे, ते गृहात निरगच्छन. त्यानंतर सहावं वाक्य बघा, ते शिष्याः उच्चैः अवदन. याचं द्विवचनामध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे, तौ शिष्यौ उच्चैः अवदताम. त्यानंतर सातवं वाक्य बघा, सा पुस्तकं पठितुं प्रारभते. याचं बहुवचनामध्ये आपल्याला परिवर्तन करायचं आहे, ताहा पुस्तकानि पठितुं प्रारभन्ते. त्यानंतर आठवं वाक्य, अहम रथात अवतरामी. याचं द्विवचनामध्ये परिवर्तन करायचं आहे, आवाम रथात अवतरावः. नववं वाक्य बघा, त्वम इमं तंडुलम विभज. याचं बहुवचनामध्ये परिवर्तन करायचं आहे, यूयम इमान तंडुलान विभजत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भवान स्थाने त्वम आणि त्वम स्थाने भवान योजयत. तर हा जो प्रश्न आहे तर तो तुम्ही करायचा आहे, अतिशय सोपा आहे. जिथे तुम्ही भवान वापरणार तिथे तुम्हाला प्रथम पुरुषाचं क्रियापद वापरावं लागणार आहे आणि जिथे तुम्ही त्वम वापरणार तिथे मध्यम पुरुषाचं क्रियापद वापरणार आहे. हा तुमचा होमवर्क, हे तुम्ही कंप्लीट करायचं आहे. त्यानंतर आपण 8वा प्रश्न बघूयात, कारक परिचयम कुरुत.
तर बघा, पहिलं वाक्य जे आहे, हरिही लेखनीम यच्छती. आता लेखनीम या वाक्याखाली, या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. तर याचं कारक काय आहे? कर्म. त्यानंतर दुसरं वाक्य बघा, वृक्षात फलम पतती. आता वृक्षात या शब्दाखाली अंडरलाईन आहे. तर याचं कारक काय आहे? अपादानम. त्यानंतर तिसरं वाक्य, बालाहा कंदुकेन क्रीडंती. कंदुकेन क्रियेचं साधन आहे, त्याखाली अंडरलाईन आहे, म्हणून याचं कारक येईल करणम. त्यानंतर चौथं वाक्य आहे, वने व्याघ्रः वसती. तर वने या शब्दाखाली अंडरलाईन आहे आणि म्हणून त्याचं कारक येईल अधिकरणम. त्यानंतर पाचवं वाक्य आहे, माता बालकाय मोदकम यच्छती. तर यामध्ये बालकाय या शब्दाखाली अंडरलाईन आहे आणि म्हणून त्याचं कारक काय येईल? तर संप्रदानम. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तो आहे प्रातिपदिकम लिखत. आपल्याला प्रातिपदिक लिहायचं आहे. काही नामं आणि सर्वनाम दिलेले आहेत. तर पहिलं बघा, क्षत्रियाणाम. याचं प्रातिपदिक काय आहे? क्षत्रिय. त्यानंतर अग्नौ याचं आहे अग्नी. रज्वा याचं आहे रज्जू. नायिकया याचं प्रातिपदिक आहे नायिका. त्यानंतर सरस्वत्यै याचं प्रातिपदिक आहे सरस्वती. गुणिनः याचं प्रातिपदिक आहे गुणिन. त्यानंतर संन्यासिनः याचं प्रातिपदिक आहे संन्यासीन. नद्याम याचं प्रातिपदिक आहे नदी. अध्वना याचं प्रातिपदिक आहे अध्वन. भस्म याचं प्रातिपदिक आहे भस्मन. वस्तुभ्याम याचं प्रातिपदिक आहे वस्तू. त्यानंतर भ्रातरौ याचं प्रातिपदिक आहे भ्रातृ. पशुभिः याचं प्रातिपदिक आहे पशु. त्यानंतर दुर्वाससा याचं प्रातिपदिक आहे दुर्वासस. उषसी याचं प्रातिपदिक आहे उषस. त्यानंतर मह्याम याचं प्रातिपदिक आहे मही. मही हा शब्द. त्यानंतर वारिणी याचं प्रातिपदिक आहे वारी. रिपुषु याचं प्रातिपदिक आहे रिपू. पंथाहा याचं प्रातिपदिक आहे पथिन. त्यानंतर शक्तिमान याचं प्रातिपदिक आहे शक्तिमत. त्यानंतर बघा, सर्वनामानी. तर तेषाम याचं प्रातिपदिक आहे तद. मत याचं प्रातिपदिक आहे अस्मत्. सा याचं प्रातिपदिक आहे तद. सर्वेभ्यः याचं प्रातिपदिक आहे सर्व. त्यानंतर अस्याः याचं प्रातिपदिक आहे इदम. त्यानंतर अयम याचं पण प्रातिपदिक आहे इदम. त्यानंतर युवयोः याचं प्रातिपदिक आहे युष्मत. एतस्मिन् याचं प्रातिपदिक आहे एतद. त्यानंतर कया याचं प्रातिपदिक आहे किम. यस्मै याचं प्रातिपदिक आहे यद. ताभ्यः याचं प्रातिपदिक आहे तद. सर्वस्मात् याचं प्रातिपदिक आहे सर्व. अनयोः याचं प्रातिपदिक आहे इदम. भवत्याः याचं प्रातिपदिक आहे भवत. भवन्तौ याचं पण प्रातिपदिक आहे भवत. आणि मह्यम याचं प्रातिपदिक आहे अस्मद. चला तर मग आपल्या इथे पुनस्मारणम हा घटक संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.